हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पियेले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. ज्यांच्या लेखाचा, वक्तृत्वाचा, कवितेचा नव्हे तर संपूर्ण जगण्याचाच विषय हा फक्त आणि फक्त भारतमाता, फक्त आणि फक्त स्वातंत्र्य, फक्त आणि फक्त देश कार्य, फक्त आणि फक्त क्रांतिकार्य एवढाच होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी आजच्या विवेचनाची सुरुवात करतो. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये मोजके 3-4 मुद्दे येतात. काहींना नेमजसीने जयोस्तुते आठवतं, काहींना अंदमानची काळकोठडी आठवते, काहींना त्यांच्यावर झालेले विविध आरोप आठवतात, काहींना गांधी हत्येसारखा एखादा प्रसंग आठवतो. अगदीच वाचलं असेल तर त्यांचं थोडंफार साहित्य आठवतं. पण त्याच्या पलीकडचे सावरकर काय आहेत, त्याच्या पलीकडचे सावरकर कोण आहेत आणि त्याच्या पलीकडच्या सावरकरांनी नक्की कोणत्या प्रकारच्या विचारांची मांडणी केलेली आहे हे समजून घेणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की कोण होते असं जेव्हा मला कोणीही विचारतं तेव्हा मला मानवी स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या दुर्दम्य उर्मीचा प्रेरणास्रोत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे हे मॉक्झिम गॉर्कीचं वाक्य आठवतं, किंवा मानवी स्वातंत्र्याचा वैश्विक उद्गाता म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं लेनिनचं वाक्य आठवतं. जन्मतःच आरक्त सूर्यबिंबाकडे झेपावणाऱ्या हनुमंताच्या कुलातील ते वंशज आहेत असं प्राचार्य राम शेवाळकरांचं वाक्य आठवतं. तर 21व्या शतकामध्ये जगाला जे तत्वज्ञान आवश्यक असेल त्यापैकी 2/3 तत्वज्ञान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं असेल असं म्हणणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं वाक्य आठवतं. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव कोणीही घेऊ शकत नाही कारण ते घेतलं तर ती जीभ जळेल असं म्हणणारे वपू काळे आम्हाला आठवतात. तर क्वचित ही प्रसंगी ऐसा होता है कि कभी एक व्यक्तित्व किसी राष्ट्र से बड़ा हो ऐसा लगने लगता है और ये स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में संभव हुआ है असं म्हणणारे वचनेश त्रिपाठी आम्हाला आठवतात. तर इफ ॲट ऑल देअर वॉज एनी स्वीट हार्ट इन हिज लाईफ देन शी वॉज ओनली हिज मदरलँड असं म्हणणारे बॅरिस्टर असफ अली सुद्धा आम्हाला आठवतात. अशा विविध प्रकारच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा त्यांचा अभ्यास केलेल्या लोकांनी जेव्हा सावरकरांची अशा पद्धतीने मांडणी केली तेव्हा आम्हाला लक्षात येतं की आम्ही जे सावरकर वाचले, कदाचित पाहिले, अनुभवले त्याच्यापेक्षा खूप पुढे हा माणूस जाऊन उभा आहे आणि तो खूप अजून समजून घेणं शिल्लक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्याच्या जीवनाचं रहस्य काय असेल असं जर मला कोणी विचारलं तर मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 1883 झाला, ते 1966 त्यांनी देह ठेवला. 1966 नंतर आज 2025 मध्ये आपण आहोत. गंमत बघा, मधल्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले, सावरकरांवर अनेक लेख लिहिले गेले, सावरकरांवर चित्रपट सुद्धा आले, नाटकं सुद्धा आले, पोवाडे आले, अगदी भारूड वगैरेचे सुद्धा कार्यक्रम झाले. आमच्यासारख्या अनेक व्याख्यात्यांनी अनेक वेळा व्याख्यानं दिली तरी सुद्धा अजूनही स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय संपलेला नाही, तो अजूनही उरलेला आहे. आणि एखाद्या माणसाचं हे जे उडणं आहे ना हे त्याच्या जीवनाचं यशस्वीता आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. ज्यावेळी या व्याख्यानासंदर्भात बोलण्यासाठी मला फोन आला त्यावेळेस मंजिरीताई म्हणाल्या की तरुणाईला उमगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर असं चिंतन मांडत असताना त्यांचा सैनिकीकरणाचा जो पैलू आहे तो तू बोलावास असं मला वाटतं, कारण त्याची सध्या आवश्यकता पण आहे. आणि खरोखरच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सैनिकीकरणाबद्दलचे विचार मांडले होते त्या विचारांचा जर आपण आज उहापोह केला, त्याबद्दल जर आपण आजच्या काळामध्ये सुद्धा ते विचार जर आपण ताडून पाहिले, त्याची कसोटी लावून पाहिली तर ते सर्वच्या सर्व विचार अत्यंत तंतोतंतपणे लागू पडतात. मग नक्की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असा सैनिकीकरणाचा कोणता विचार मांडला होता? तर ज्यावेळी नाझी आणि हिटलर यांना संपवून टाकण्यासाठी, कारण मानवतेला ते हानिकारक आहे असा एक उदात्त हेतू वगैरे डोळ्यासमोर ठेवून ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं, महायुद्धाला तोंड फुटलं आणि त्यामुळे अर्थात आपणच ब्रिटनच्या
अधिपत्याखाली असल्यामुळे, आपल्यावर त्यांचं राज्य असल्यामुळे आता भारतही ब्रिटनच्या बाजूने उभा राहणार का युद्धामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकीकरणाचा उपचार केलेला आपल्याला दिसतो. त्यावेळी ते जातील तिथे त्यांनी सैनिकीकरणाचा विचार मांडला. मग त्यावेळी लक्षात घ्या, त्यावेळेची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये सुद्धा गांधींना ज्यावेळी हे कळलं त्यावेळी आता ब्रिटिश प्रतिनिधीगृहाचं काय होणार आणि त्यांचे ते वेस्टमिनिस्टर ॲबे यांचं काय होणार, ते ढासळणार की काय वगैरे, हे सगळं आठवून त्यांना रडू कोसळलं होतं. पंडित नेहरू त्यावेळी रंगूनला होते. त्यांनी तिथून एक पत्रक काढलं होतं आणि ते म्हणाले होते की ब्रिटन जर आता अडचणीमध्ये असेल तर त्यांच्याशी आत्ता कोणत्याही प्रकारची सौदेबाजी भारताने करू नये. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की भारताने या संधीचा फायदा घेऊन समान भागीदारीबद्दल चर्चा करावी आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकटे असे होते जे त्यावेळी म्हणत होते की जर ही संधी भारतीय तरुणांना मिळत असेल तर ती त्यांनी स्वीकारावी. त्यांनी हातात शस्त्र घ्यावं, नंतर त्या शस्त्राची तोंड कुठे करायची हे आपल्याला ठरवता येतील. आणि त्यामुळे राजकारणाचं हिंदूकरण, हिंदूंचं सैनिकीकरण, याचबरोबर भारताचं औद्योगिकीकरण हा त्याच वेळी मांडलेला विचार, या संपूर्ण देशामध्ये हा विचार करणारा फक्त एक माणूस होता, एक पुढारी होता आणि तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि म्हणूनच तेव्हाचे जे महामहिम राज्यपाल होते त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली तसे उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी आपली भूमिका मांडली ती भूमिका मांडताना त्यांनी अत्यंत स्पष्टपणे असं सांगितलं होतं की इथून पुढचं जे राजकारण असेल त्याच्यामध्ये जे हिंदू हिताचे निर्णय घेतले जाणार असतील तेवढेच आम्हाला मान्य असतील. एक माणूस एक मत या लोकशाही विचारातून इथून पुढचं राज्यकारभार व्हायला हवा. सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदुस्थानला स्वयंशासित शासनाचा, सरकारचा दर्जा देण्यात यावा. हिंदूंची सैन्यामध्ये भरती केली जावी, त्याच्यासाठी जागोजागी रायफल क्लब सुरू केले जावे, त्यांना सैनिकी शस्त्राचं प्रशिक्षण दिलं जावं, वायव्य सीमेवरती हिंदू, गोरखा आणि शीख पलटणी उभ्या केल्या जाव्यात. ही भूमिका इंग्रजांच्या राज्यपालासमोर ठामपणे मांडणारे दुसरे कोणीही नव्हते तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. मग या सगळ्याचा आज विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट अशी जाणवते की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा सैनिकीकरणाचा विचार हा फक्त 1939, 40 किंवा 42 मध्येच केला का? तो 47 नंतर केला नाही का? किंवा 1939च्या आधी केला नाही का? तर या दोन्ही गोष्टींचं उत्तर त्यांनी तो विचार केला असं आहे. 1906 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडला होते तेव्हा त्यांनी आपल्या इकडे एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख करताना असं म्हटलं होतं की 6 महिन्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला सैन्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं आणि 6 महिन्यामध्ये ती व्यक्ती युद्ध करण्यासाठी तयार होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. ते अंदमानातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी ही भूमिका घेतली होती की शस्त्रांवरचे निर्बंध हे नष्ट झाले पाहिजे आणि शस्त्र मिळण्यासाठी, शस्त्र लोकांना मिळावे यासाठी आपण काहीतरी तजवीज केली पाहिजे. 1951 मध्ये सावरकरांनी एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर एक भाषण दिलं होतं. त्या भाषणाचा विषयच सैनिक व्हा असा होता. क्रांतिघोष नावाच्या पुस्तकामध्ये ते संपूर्ण भाषण आहे, आपण नक्की वाचा. त्यामध्ये त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे की तरुणांनी सैन्यामध्ये का गेलं पाहिजे आणि त्याची कारणं त्यांनी तिथे दिलेली आहे. म्हणजे आपण देशभक्तीचा उल्लेख करतो पण सावरकर हे खूप उपरोधिक लिहायचे, उपहासात्मक लिहायचे. सावरकर काय लिहितात बोलतात हे अनेकदा त्यांच्या अनुयायांनाही न कळल्यामुळे खूप गमती घडलेल्या आहे. सावरकरांनी असं तिथे एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळी आपण सामर्थ्याची गोष्ट करतो त्यावेळी त्या सामर्थ्य नक्की कशात आहे, नक्की कोणात आहे आणि कोण सामर्थ्याची भाषा करता आहे यावर खूप अवलंबून असतं. आणि त्याचा दृष्टांत त्यांनी फार सुंदर दिलाय. ते असं म्हणाले आहे की जर गाढव पूर्ण शक्तीनिशी ओरडलं तर त्याचा आवाज हा कदाचित वाघाच्या डरकाळीपेक्षा सुद्धा मोठा येईल, पण कोणीही त्या ओरडण्याला घाबरणार नाही. आणि वाघ जाता जाता जरी एक डरकाळी फोडून गेला तरी संपूर्ण जंगल हादरेल. तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही शस्त्राची भाषा करता, जेव्हा तुम्ही सैनिकीकरणाचा विचार करता, जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा विचार मांडता त्यावेळी तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात आणि तुमचं सामर्थ्य किती आहे यावरती तो विचार अवलंबून आहे. जर आपण हातामध्ये मेणबत्त्या घेऊन स्वातंत्र्य मिळवण्याच्या गोष्टी करत असू तर आपल्याला कायम अर्धसत्यच बोलावं लागेल. आपल्याला एक बाजू पूर्णपणे झाकूनच ठेवावी लागेल. ती बाजू कधीही आपल्याला दिसू शकणार नाही. सावरकरांची त्या काळामध्ये रिक्रूट वीर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात निर्भत्सना केली गेली.
पण त्यांनी जसं कोणत्याच आरोपाला जुमानलं नाही तसं त्यांनी याही आरोपाला जुमानलं नाही. ते जातील तिथे त्यांनी सैनिकीकरणाचा उच्चार केला, सैनिकीकरणाला प्रोत्साहन दिलं आणि याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम असा झाला की मुस्लिम लीगने जे हंगामी सरकार त्यांचं म्हणून स्थापन करून घेतलं होतं, त्याचे जे अर्थमंत्री होते लियाकत अली खान, त्या लियाकत अली खानांनी त्यावेळच्या एका मोठ्या बड्या अधिकाराला पत्र लिहून अशी खंत व्यक्त केली होती की सैन्यातली मुसलमानांची संख्या आता झपाट्याने कमी होते आहे आणि हिंदूंची संख्या वाढते आहे. हा चिंतेचा विषय आहे. ह्या जो बदल घडून आला होता तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे घडून आला होता. सावरकरांनी या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार केलाय. त्या भाषणामध्ये ते असंही म्हणाले आहे की तुम्ही जर मृत्यूस भीत असाल तर पत्नीला मुंबईहून बँगलोरला विमानामधून मिठाई घेऊन जाणाऱ्या एखाद्या युवकालाही मृत्यू येऊ शकतो. भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप अजाण लोकांनाही मृत्यू येऊ शकतो. मृत्यू कोणालाही येऊ शकतो. मग फक्त सैन्यात गेल्यानेच मृत्यू येणार आहे असं होणार नाही. तो डॉक्टर, वकील, कारकून कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे त्यास भिण्याचं कारण तरी काय. आणि ज्यावेळी ते भारतीय तरुणांना सैन्यात भरती व्हा असं सांगत होते त्याच वेळी त्याच्याच मागची स्वतःची रणनीती सुद्धा ते स्पष्ट करून सांगत होते. त्यांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की मी जितक्या ठामपणे तुम्हाला हे सांगतो आहे की तुम्ही सैन्यात भरती व्हा, तितक्याच ठामपणे मी त्या राज्यपालाला सुद्धा सांगितलं आहे की जोवर युद्ध सुरू आहे तोवरच आमचे भारतीय या ब्रिटनच्या बरोबर या युद्धामध्ये आहे. त्यानंतर काय होईल याचं आश्वासन मी दिलेलं नाही. आणि कराराच्या कागदांची कधीही तमा बाळगायची नसते, कारण कराराचे कागद हे एका बाजूने कायम कोरेच असतात. त्या कोऱ्या बाजूवर आपल्याला इष्ट ते लिहिता येतं, फक्त ते लिहिण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असायला हवं. आणि स्वातंत्र्य जर मिळणार असेल तर ते कागदाच्या भाऱ्यांनी कधीही मिळत नाही, ते तोफांच्या माऱ्यानेच मिळू शकतं. हा विचारही तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितला. महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राचा विचार करताना त्याला तो भारत आहे असं समजून विचार करावा आणि भारताचा विचार करताना तो आपला महाराष्ट्र आहे असा समजून विचार करावा. असं जर झालं तर महाराष्ट्रातल्या तरुणांची ही हिंदूंच्या सैन्यामध्ये किंवा भारतीयांच्या सैन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती होईल आणि त्याचा येणाऱ्या काळात खूप मोठा लाभ होईल असंही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणून ठेवलंय. तात्पर्य हे आहे, हे सगळंच्या सगळं समजून घेत असताना आजच्या काळामध्ये जेव्हा आपण हे लागू करायला बघतो तेव्हा काही अडचणी येतात असं आपल्याला वाटतं. मगाशी जोशी सरांच्या बोलण्यामध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख आला, 9/11चा उल्लेख आला. त्या हल्ल्यानंतर एका दहशतवाद्याची डायरी सापडली होती आणि त्या डायरीमध्ये त्या दहशतवाद्याने असं म्हटलं होतं की कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. हम बल्क के जिहाद के शोलों में कल इंडिया को जलता देखेंगे. जर हे व्हायचं नसेल, जर हे थांबवायचं असेल, जर तुमचा धर्म काय असं म्हणून पहलगाम मध्ये आपल्या लोकांना मारलं जात असेल तर सैनिकी प्रशिक्षण हे द्यावंच लागेल. अनेक लोकांना फार काळजी वाटते की सैनिकी प्रशिक्षण दिलं म्हणजे आता लोक हातात बंदूक घेऊन. असं काही होत नाही, असं काहीही होत नाही. आणि जर असं असेल तर मी पुण्यात राहतो, मला माहिती आहे दर महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक बातमी असते, कमीत कमी महिन्यातून 2दा, अमुक अमुक ठिकाणी कोयत्या गँगने दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, अमुक अमुक ठिकाणी कार फोडल्या, अमुक अमुक ठिकाणी याला जाळलं त्याला जाळलं. ते कोणतं सैनिकी प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत? सैन्यामधला शस्त्राचा पहिला नियमच असा आहे की इट इज नॉट द गन दॅट फाइट्स, द मॅन बिहाइंड द गन दॅट फाइट्स. कधीही शस्त्राला स्वतःची बुद्धी नसते. शस्त्र हा तो माणूस जो शस्त्र चालवतो त्याची बुद्धी चालत असते. मग जर सैनिकी प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्याचबरोबर आमच्या तरुणांची मनं ही विवेकाने घडवायला हवी. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार द्यायला हवा आणि मग त्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यायला हवं. सैनिकी प्रशिक्षण दिलं म्हणून उद्या सगळे एकमेकांवर बंदूक रोखतील आणि एकमेकांना मारत सुटतील असं होणार नाहीये. जर तुम्ही तो विवेक द्यायला विसरलात तर गडबड होऊ शकते, पण तो विवेक द्यायला आपल्याकडे काहीच कमी नाहीये.
आपली जी खूप मोठी वैचारिक परंपरा आहे ती परंपरा स्पर्श करून जरी गेली तरी सुद्धा माणसाला त्या वैचारिकतेचा निश्चितपणाने स्पर्श होऊ शकतो. आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची जी आपली स्थिती आहे त्याच्यामध्ये युद्ध हे केवळ आणि केवळ फक्त शस्त्राने म्हणजेच रायफल बंदूक यांनीच लढलं जातं असं नाही, तर ते अजून एका गोष्टीने लढलं जातंय, ते म्हणजे सध्याच्या समाज माध्यमांवरून. आणि तिथे जी माणसं काम करताय त्यांचं काम हे सैनिकांपेक्षा निश्चितच कमी नाहीये असं मला वाटतं. कारण एक खोटा नॅरेटिव्ह पसरवल्याने जर हजारो लोकांचे आयुष्य बदलून जात असतील, एक फतवा निघाल्याने जर तरुणांची माथी भडकत असतील, तर त्याच्यासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. त्याच्यासाठी फक्त फेसबुकवरची एक पोस्ट पुरेशी असते. आणि म्हणून जर आजच्या काळामध्ये युद्ध जिंकायचं असेल तर तोच विवेक, तीच बुद्धी आणि तोच विचार हा तिथे कसा वापरायचा याचंही आपल्या लोकांना प्रशिक्षण द्यावंच लागेल. कारण राष्ट्रीय विचारांची जर प्रेरणी करायची आहे तर ती सर्वच माध्यमातून करावी लागते. तसं झालं तर आणि तरच शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही पातळ्यांवरती आपण जिंकू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कल्पनेमध्ये जो काय हिंदुस्थान आहे, जो काय भारत आहे तो घडवू शकतो असं मला वाटतं. हे सगळं करत असताना आजची जी आपली स्थिती आहे ती निश्चितचपणाने फार बिकट आहे असं मला वाटत नाही. पण जर आपण गाफील राहिलो तर मात्र येणाऱ्या काळामधली आपली जी स्थिती आहे ती अधिकाधिक बिकट होऊ शकते. 26/11च्या वेळेला कोणी समुद्रमार्गे आलं होतं, पहलगामच्या वेळेला कोणी समोरच उभं ठाकलं होतं, उरीच्या वेळेला अजून काही झालं होतं. हे सगळं जर थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्या इथल्या तरुणांच्या मनामध्ये राष्ट्रीय विचारच पेरायला हवे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही. आणि त्यासाठी हे सैनिकीकरण खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सैनिकीकरण करत असताना जे प्रशिक्षण देणं आवश्यक आहे त्यासाठी आत्ताच्या माध्यमिक विद्यालयांनी, महाविद्यालयांनी पुढे येणं गरजेचं आहे. अनेक सामाजिक संस्थांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादरचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. मला आठवतं 7-8 वर्षापूर्वी माझी आणि मंजिरीताईंची जेव्हा स्मारकात भेट झाली होती तेव्हा आपल्या इथे वरती रायफल क्लबमध्ये मला वाटतं शिंदे सर म्हणून होते, त्यांनी मला समजावून सांगितलं होतं की रायफल कशी चालवायची असते, कशी धरायची असते. आणि मी 1-2 तास तिथेच रमलो होतो. तर हे जे काही आहे याचा अनुभव एकदा जरी आपण घेतला तरी आपली जे विचार आहेत ते बदलू शकतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळू शकतो आणि त्याची गरज मग काय आहे हे आपल्याला निश्चितपणाने कळू शकतं. मला हा सैनिकीकरणाचा विचारच प्रामुख्याने मांडायचा होता. बाकी सावरकरांचे विविध पैलू याबद्दल माझ्या आधी गीताजींनी विवेचन केलेलं आहे. त्यामुळे या सैनिकीकरणाच्या विचार घेऊन आपण इथून पुढे जावं असं मला वाटतं. माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी जे म्हणलो होतो की हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाघ विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. याच्यामध्ये अनन्य हा शब्द येतो आणि नारद भक्ती सूत्रामधलं 3रं सूत्र आहे की अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. याचा अर्थ असा आहे की जेव्हा अन्य सगळे आश्रय आपण सर्व आश्रयांचा त्याग करून फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या, फक्त आणि फक्त त्या विधात्याच्या, फक्त आणि फक्त त्या वैश्विक शक्तीच्याच आश्रयाला जातो, त्यावेळी आपल्यामध्ये तो अनन्य भाव येतो. आणि असं म्हटलं जातं की अनन्य भाव हा ईश्वराशिवाय दुसऱ्या कुठल्याही कशाच्याही बाबतीत येऊ शकत नाही. पण मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत हे सांगावंसं वाटतं की हा अनन्य भाव त्यांचा देशाप्रती आलेला आहे, हा अनन्य भाव त्यांचा स्वातंत्र्याप्रती आलेला आहे, हा अनन्य भाव त्यांचा क्रांतिकार्याप्रती आलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणू शकतात की तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. सध्याच्या परिस्थितीवरती, सध्याच्या सद्यस्थितीवरती भाष्य करणाऱ्या 4 ओळी सांगून मी माझं चिंतन थांबवतो. तक्षकयाग नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये एक स्वगत आहे आणि त्या स्वगतामध्ये तो जो नायक आहे तो जे म्हणतो ती भूमिका आपली आत्ताच्या घडीला सर्वांची असायला हवी असं मला वाटतं. तो त्याच्यामध्ये म्हणाला असं होता की लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता, लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता, मोडेन मी कायदाही पण न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंसकांच्या नाशासाठी, आम्ही होऊ धर्मवेडे पण धर्मवेड्यांच्या संहारासाठी, होऊ थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी.
आता राष्ट्रनिष्ठाच इतक्या कडव्या आणि इतक्या जाज्वल्य व्हायला हव्या की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच भीती वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी 72, पण ही माती, ही संस्कृती टिकायला हवी, कारण ही मातीच आपल्या लेकरांना अन्न देते, आपल्या श्वासांना प्राणवायू देते. आणि त्यामुळे हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी हा देश सोडायला हवा. आणि त्यासाठी हा तक्षकयाग तू असाच धगधगत राहा. हे व्रत इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण होईलच, पण ते जरी पूर्ण झालं नाही तरी सुद्धा आपण आपल्या कर्तव्यात, आपण आपल्या विचारात, आपण आपल्या भूमिकेत आणि आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेही कमी पडू नये. आणि याचं नित्यस्मरण करण्यासाठी सावरकरांनी जे म्हटलं तेच म्हणतो की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, की हे ठरो अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, दीप्त नलात निज मातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. धन्यवाद.